कधी कधी शांतता बोलते आणि आपण फक्त ऐकत राहतो. आज आपण आलोय अशाच एका शांत पण इतिहासाने भरलेल्या ठिकाणी, आंबिवली लेण्या. इथपर्यंत येताना गावातली शांतता, पक्ष्यांचा आवाज, डोंगरावर चढण्यासाठी आलेल्या शेल्या आणि बाजूला नदी. लेणीच्या समोर फुललेली गुलाबी कागदी फुले मन अगदी फ्रेश करून टाकते. कर्जतच्या हिरव्या डोंगरांमध्ये लपलेलं हे ठिकाण, रस्ता जरी छोटा असला तरी फिलिंग एकदम हेवी. ह्या लेण्या साधारण 2ऱ्या ते 3ऱ्या शतकातल्या मानल्या जातात. बौद्ध भिक्षूंनी इथे ध्यानासाठी, साधनेसाठी या गुहा तयार केल्यात. पावसाळ्यात तर इथली मजा डबल होते. डोंगरावरून पाणी झरतं आणि गुहेत बसून तो आवाज ऐकणं म्हणजे मनाला वेगळंच समाधान. इथे बसल्यावर वाटतं जगातली सगळी धावपळ थांबली आहे आणि फक्त आपण आणि ही शांतता. हे कोरीव काम त्या काळात, ना मशीन ना आधुनिक साधन. इथे एका दगडी खांबावर शिलालेख कोरलाय. आजचा दिवस खास होता. इतिहास, निसर्ग आणि थोडीशी ॲडव्हेंचर, सगळं एकाच ठिकाणी. जर तुम्हालाही अशी शांत जागा एक्सप्लोअर करायची असेल तर आंबिवली लेण्यांना नक्कीच भेट द्या.